राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ, त्यांना ज्यांच्या सोबत जायचं त्यांच्या सोबत ते असतात. पालिकेत सोबत असणार की नाही हे राज ठाकरे ठरवणार. झी24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका. उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या शक्यतेवर मुख्यमंत्र्यांचं नेव्हर से नेव्हर उत्तर. झी24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार कार्यक्रमात फडणवीसांची स्पष्टोक्ती. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न महिन्याभरात सोडू. झी24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. 2024च्या निकालानं विरोधकांना टेन्शन, तर 2022 नंतर आम्ही राज्याच्या राजकारणात अनेक सर्जिकल स्ट्राईक केले. देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका. शिंदेची शिवसेना मनसेमध्ये युती होणार. उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या आशा धुसर. भारताकडे डोळे वटारून बघाल तर विनाश होईल. घरात घुसून मारणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदमपूरमधून पाकिस्तानला थेट इशारा. भारत अण्वस्त्रांची धमकी सहन करणार नाही. दहशतवादी तळ असणाऱ्या आणि दहशतवाद्यांना साथ देणाऱ्यांना ठेचू. नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसवरून ठणकावलं. बीडमधील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला अखेर जामीन मंजूर. महिनाभरापासून कासले हर्सुल कारागृहात. केवळ अॅट्रॉसिटी प्रकरणात कासलेला जामीन मंजूर. पीयूसी नसेल तर मिळणार नाही पेट्रोल. राज्य सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीत. लवकरच राज्यभरात नवा नियम लागू होणार. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बोगस डिग्री घोटाळा उघड. पीएचडी साठी बनावट एमफिल प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर. आणि राज्यासाठी पावसाची सुखवार्ता. 6 जूनला मान्सूनचं राज्यात आगमन, तर 27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार. हवामान विभागाची माहिती.